मोठी फसवणूक केली या मुलीने आपली, आणि आता इमानदारीचा आ वाढून सगळं सांगून टाकल्यासारखं दाखवते। मॅम माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा, मुद्दामून नाही केलं हे सगळं। सर सर मी खरं सांगते, तेव्हा परिस्थितीच अशी होती, मला हे सगळं करावं लागलं। मी फसवणूक नाही केली तुमची सर। राजवीर, या मुलीने फक्त तुझी फसवणूक नाही, तुझ्या जीवाशी खेळ केलाय। पुरुषाच्या वेशात असलेली ही मुलगी काय रक्षण करणार होती रे तुझं? समजा उद्या जाऊन तुझ्यावर हल्ला झाला असता तर कसं वाचवलं असतं हिने तुला, सांग मला। मॅम मॅम मी खरं सांगते, मला फक्त नोकरी हवी होती म्हणून मी सगळं केलं। सॉरी। नोकरी हवी होती? अगं तुझ्यासाठी तुझी नोकरी महत्वाची आहे की माझ्या मुलाचा जीव? आणि अख्ख्या जगात तुला ही फक्त एक बॉडीगार्डची नोकरीच होती? नाही मॅम, खरं म्हणजे मी ते आता एक शब्दही ऐकून घेणार नाही मी। राजवीर, ही अशी खोटारडी मुलगी मला माझ्या घरात सून म्हणून नकोय। लग्न मोडलं तुमचं। मॅम मी सॉरी मॅम। राजवीर सर, मी तुम्हाला मॅम राजवीर सर कशाला विचार करतेस लग्नाच्या खर्चाचा? नको लग्नाच्या खर्चाचा विचार करूस। हो आबा, ते आहेत, पण बघा ना, काही दिवसांमध्ये आता आमचं लग्न होईल आणि मला असं वाटतंय की मीच बॉडीगार्ड आहे हे राजवीर सरांना सांगून टाकावं। बघा ना, नवरा बायकोचं नातं हे विश्वासावरच टिकतं आणि आमच्या नवीन नात्याची सुरुवात मला सरांना अंधारात ठेवून नाही करायची। नाही, तू म्हणते ते बरोबर आहे। बरोबर आहे ना, आणि मला खात्री आहे मी सरांना व्यवस्थित सांगितलं ना तर ते समजून घेतील मला। नाही, बरोबर आहे। त्यावेळी परिस्थिती अशी होती की तुला खोटं बोलून नोकरी मिळवावी लागली, पण तेव्हा तुला कुठं माहिती होतं की तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडून। मला पटतंय तुझं, हे लग्नाच्या नंतर कळण्यापेक्षा लग्नाच्या आधी सांगितलेलं बरं। म्हणजे आपल्या मालकीनबाईंचा विश्वासघात व्हायला नकोय। बरोबर बोलताय। बिंदास करू सांगू नका त्यांना की आपण लपवलं होतं, पण आपल्या मनात काय पाप नव्हतं। हा, त्यामुळे देव आपल्या पाठीशी उभा असेल। हॅलो हॅलो सर, तुम्ही आता भेटू शकता का? आता का, काय झालं मिस मयुरी? सर, तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे, अशी गोष्ट जी तुम्हाला लग्न अगोदर माहित असलीच पाहिजे। मिस मयुरी, बोलणं जर महत्वाचंच असेल तर आपण असं फोनवर नको बोलूया, उद्या पेढीवर याल, तिथेच बोलू आपण। ठीक आहे, चालेल सर। ओके, बाय। आबा, हे सगळं त्यांना कळल्यावर
आमचं नातं टिकेल किंवा हे असं काही होणार नाही. असं काही इच्छा करू नको. चांगला इच्छा करून जा, चांगलंच होईल. हा ब्रोच्या शादीची डेट फिक्स झाली आपल्या. गे आता कामाला लागायचा फटफट. फुल पेढी सजली पाहिजे, नाही नवेली दुल्हन सारखी. चला कामाला लागा. अरे केतन घे पेढा घे. ब्रोच्या शादीची डेट फिक्स झाली आहे. आता कस्टमर आला ना आतमध्ये का कळलं पाहिजे कोणाची तरी शादी आहे. कामाला लागा. चला चला चला. बघा ना भाऊसाहेब अजून आलेला नाही. हो सगळा स्टाफ वेळेत येतो पण हा बॉडीगार्ड असून वेळेत येत नाही. काय करायचं आहे बॉडीगार्डचं? आज मला तुम्ही नेमकं काय सांगणार आहात याचा अंदाज मला आधीच आलाय मिस मयुरी. मी ओरडतो त्याला, मिस्टर बोलपट जा तुम्ही. बरं बरं ओरडा नक्की मात्र. गुड मॉर्निंग. बोला, तुम्हाला असं अर्जंटली भेटून काहीतरी बोलायचं होतं. ते मिस मयुरी, तुम्हालाच ऑफिसला जायला आय एम शुअर लेट होणार असेल. बोला ना. ते असं ते फेस्टिव्ह नेकलेस रेडी झाले आहेत का? दाखवा मला. रेडी का नाहीयेत? सर या अरे हा सॉरी, ते ना काम. बोला प्लीज बोला. खूप महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. सर ते असं इथे उभ्या उभ्या नको, आपण शांतपणे बसून बोलूया. शुअर या. अय्या किती रोमॅन्टिक ना. आता तर काय लग्नच ठरलंय. ऑफिशियलच झालंय सगळं. कामाला लागा तुम्ही. मी पण आज असाच साहेबांचा हात धरून त्यांना विचारणार आहे, साहेब माझ्याशी लग्न कराल? तुमच्या नावाचं मंगळसूत्र कधी एकदा गळ्यात घालते असं झालंय मला. एक मिनिट. बसा या बसा. बोला. ते पाणी पाणी घेऊ. ऑफकोर्स प्लीज. मिस मयुरी सावकाश सावकाश. आता बोला. मिस मयुरी असं काय करताय? तुम्हाला बोलायचंय माझ्याशी म्हणून तुम्हाला मी इथे घेऊन आलो आणि तुम्ही तर गप्पच आहात. हा ते ते मी सर ते हो काय. रिलॅक्स. बसा शांतपणे बसा. बसा.
बोला. हा ते अरे हा, काल मी ते भाऊसाहेबला पाठवलं होतं तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला आणायला. नाही आला तो. हा, आलाच नाही म्हणजे? अहो, असं कसं आला नाही? तो तर म्हणाला तुमच्या ऑफिसमध्ये आला होता म्हणून. त्याला ना मी फोनच करतो. सर तो खोटं बोलला तो तुमच्याशी. असं कसं खोटं बोलेल भाऊसाहेब? तो नव्हता आला मला भेटायला. दिस इज नॉट डन. भाऊसाहेब ना, सर मला तुमच्याशी भाऊसाहेब बद्दलच बोलायचं आहे. भाऊसाहेब? मिस मयुरी, तो भाऊसाहेब काही चुकीचं वागला का तुमच्याशी? तसं असेल तर तुम्ही सांगा. नाही 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 सर, असं काही नाही. ते भाऊसाहेब, आपला भाऊसाहेब तो कोण आहे ते मला तुम्हाला एक मिनिट मिस मयुरी, लोक ना पर्सनली मी लक्ष दिल्याशिवाय काही नीट कामच करत नाहीत. हा ऍक्च्युली आपल्या लग्नाच्या पत्रिकेचं डिझाईन मी मागवलंय, हे अपडेटच दिली नाही अजून. तुम्ही एक काम करा, इथे आरामात बसा, आपण बोलूया. आलोच सर. आलोच सर ते मला सर मला इतकी महत्वाची गोष्ट सांगायची आहे. सरांना आज माझ्यासाठी वेळ का नाहीये? गॅरी कुठे? आता इथेच तर होता ना तो. सर, गॅरी सरांची खूप धावपळ चालली आहे. तुमच्या लग्नाच्या तयारीत पर्सनली इंटरेस्ट घेत आहेत ते. ओ, आणि सर तुम्हाला सांगतो, नवरीच्या मंगळसूत्राचं डिझाईन मी असं तयार करतो ना की सगळीकडे चर्चा होईल. ग्रेट, व्हेरी गुड, कीप इट अप. थँक्यू सर, थँक्यू. येस, पण जे डिझाईन्स ऑर्डर केले ते अजून का नाही आले? सांगते सर. एक मिनिट हा. हे पॉलिशिंग असं का झालं? परत एकदा पाठवा पॉलिशिंगला. आणि मला असं वाटतं की मिस मयुरी, सर ते सगळं राहू दे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. चला चला. मिस मयुरी, अहो मिस मयुरी काय करताय तुम्ही? लग्न होणार आहे आपलं, एवढ्या काय इम्पेशंट झालाय? सर प्लीज माझं ऐकून घ्या ना एकदा. मिस मयुरी, पण बाहेर लोक आहेत, काय विचार करतील ते? आपण असे नाही, ते ठीक आहे सर. मला तुमच्याशी बॉडीगार्ड बद्दल बोलायचं आहे. हो, पण असं पॅन्ट्री मध्ये का? बाहेरही बोलू शकत होतात ना. चला. नाही सर, ते मला सर प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. म्हणजे मला तुम्हाला खूप दिवसापासून सांगायचं होतं, पण आज पण मी तुम्हाला तेच सांगायला आले. मला हेच सांगायचं होतं की सर, मला हेच सांगायचं होतं की सर मीच बॉडीगार्ड आहे, मीच भाऊसाहेब आहे. व्हॉट? भाऊसाहेब माझं बॉडीगार्ड तुम्ही आहात म्हणजे? काय बडबडताय मिस मयुरी? का एवढ्या घाईमध्ये तुम्हाला हे सगळे खेळ सुचतात? नाही सर, मी खेळ नाही करत आहे, मी खरंच सांगते. मीच बॉडीगार्ड आहे, मीच भाऊसाहेब आहे सर. प्लीज विश्वास ठेवा. मला माहितीये. का बोलाल तुम्ही खोटं माझ्याशी? मिस मयुरी, मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही, हे माहितीये ना तुम्हाला. आय एम शुअर तुम्ही काय मस्करी करताय ना माझी? सर म्हणजे मला तुम्हाला खूप आधीपासून सांगायचं होतं. म्हणजे मला खोटं बोलायचं नव्हतं, मला तुम्हाला फसवायचं नव्हतं सर. पण प्लीज विश्वास ठेवा ना माझ्यावर. विश्वास. फोन. सर तुम्ही भाऊसाहेबला फोन करा आता. म्हणजे मिस मयुरी काय करताय तुम्ही? प्रँक करताय का माझ्यासोबत? हे पाही, ही ती वेळ नाहीये. तुम्हाला हे सगळं काय सुचतंय? मी सांगते ना सर, तुम्ही एकदा फोन करा प्लीज.
बघितलं? सर, तुमचा फोन माझ्या फोनवर. मी बोलले ना सर, मीच भाऊसाहेब आहे. काय हे सगळं करता मिस मयुरी? त्या भाऊसाहेबचे कॉल तुम्ही फॉरवर्ड करून घेतलेत तुमच्या फोनवर का सिम बदलून घेतलंय त्याच्याकडून? काही प्रँक करू नका तुम्ही. नाही सर 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 मी प्रँक करत नाही. सर मी खरंच सांगते, तुम्ही भाऊसाहेबला फोन केलात आणि फोन मला लागला, मयुरीला लागला. सर आम्ही दोघे एकच आहोत. एक मिनिट सर, एक मिनिट. सर मीच तुमचा बॉडीगार्ड आहे. आणि मीच तुमची मिस मयुरी. मी सगळं मुद्दामून नाही केलं, तेव्हा परिस्थितीच तशी होती. मला माहिती होतं तुम्हाला हे सगळं कळल्यावर चिडाल माझ्यावर. पण सर मी खोटं नाही बोलले. खोटं नाही तर काय मिस मयुरी? मी सांगा ना, का खोटं बोलला? एकदा फक्त ऐकून घ्या ना. काय ऐकून घेऊ मी? अहो लग्न ठरलंय आपलं मिस मयुरी, लग्न होणार आहे आपलं. आपल्या नात्याची सुरुवात अशी खोट्याने करणार होतात तुम्ही? नाही सर, मी म्हणूनच तर मी तुम्हाला सांगायला आले. कधी? आपल्या लग्नाच्या पत्रिका छापल्या जातात तेव्हा तुम्ही सांगायला आलात? अहो तुम्हाला गांभीर्य कळतंय का या गोष्टीचं? खोटं बोलत राहिला तुम्ही माझ्याशी. मला तर विश्वासच बसत नाहीये. तुम्ही असं फसवू कसं काय शकतात मला? नाही सर, ऐका ना, मी खरंच नाही फसवलं तुम्हाला. सर मला त्यावेळी नोकरीची खरंच खूप जास्त गरज होती, म्हणून मला खोटं बोलावं लागलं. नोकरीची गरज? आतापर्यंत तुमच्याकडे कारण होतं नोकरीचं, म्हणून खोटं बोलत राहिला. याच्या पुढे लग्नानंतर अजून कुठलं तरी कारण शोधून काढाल आणि परत खोटं बोलत राहाल का मिस मयुरी? म्हणजे मी काय ह्याच विचारात राहायचं, ह्याच टेन्शन मध्ये राहायचं की आत्ता मिस मयुरी नेमक्या खरं बोलतायत की खोटं बोलतायत? नाही सर, असं नाही होणार. सर मी कसं, माझा खरंच नाईलाज होता सर. वाह, नाईलाज म्हणे. काय कारण शोधून काढलं तो मिस मयुरी? म्हणजे सांगायला अजून काही कारण नाही मिळालं तर नाईलाज झाला म्हणायचं. का खोटं बोलत राहिलात माझ्याशी? फसवण्याचा असाच विचार होता का तुमचा? सोडा मिस मयुरी, मिस मयुरी सोडा. पुढे मला तुमचा चेहराही पाहायचा नाहीये मिस मयुरी. आत्ताच्या आत्ता माझ्या पेढीमधून चालते हवा.
मला नोकरीची गरज होतीच. पण सर तुम्हाला कसं सांगू की यामिनी मॅमच तुमच्या जीवावर उठलेत. त्यामुळे मला बॉडीगार्ड म्हणून राहणं भागच होतं.